आम्ही आमच्या पेशंटला दारूबंदीची गोळी म्हणजे अँटॅब्यूज थेरपी किंवा डायसल्फिराम गोळी देण्यास तयार आहोत. पण डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की 5 दिवसानंतर शेवटची दारू पिल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर ही गोळी चालू करा. तर असं का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायंगे. मी सायकॅट्रिस्ट आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून गेली 15 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. तर याचं उत्तर असं आहे की शरीरामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा दारू पिते तर त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी 5 ते 7 दिवस लागतात. आणि जे अँटॅब्यूज थेरपी म्हणजे जे डायसल्फिराम किंवा रिॲक्शन होणारी जी गोळी आहे ती ज्यावेळी आपण देतो त्यावेळी शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असणं हे आवश्यक आहे. याचं कारण असं की ही गोळी देण्याचं मुख्य कारण हेच आहे की ही गोळी दिल्यानंतर जर पेशंटनं जर व्यसन केलं, दारू पिलं, तर त्याला रिॲक्शन होते. ही रिॲक्शन म्हणजे अंग लाल होणं, उलटी होणं, मळमळणं, चक्कर येणे, म्हणजे ही रिॲक्शन छोट्या प्रमाणात किंवा जास्ती प्रमाणात पण असू शकते. म्हणून ही गोळी देण्यापूर्वी शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी होणं आवश्यक आहे. म्हणजे दिल्या रिॲक्शन होणार नाही. भविष्यामध्ये एकदा पेशंटने ही गोळी चालू केली आणि त्याच्यानंतर पुढे कधी त्यानं जर व्यसन केलं तर त्याला रिॲक्शन झाली पाहिजे, हा त्यामागचा हेतू असतो. म्हणून अँटॅब्यूज किंवा डायसल्फिराम थेरपी जी आहे ही पेशंटला दारू बंद झाल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर दिली जाते.